मुली माहेरी जाताना खूप खुश असतात, पण मी उदास आहे. आई नसलेलं माहेर खरं शब्दात सांगणं खूप कठीण असतं, कारण माहेर म्हणजे फक्त घर नसतं, तर आईचा आवाज, तिचा स्पर्श, तिची वाट पाहणारी नजर आणि घरी गेल्यानंतर खरंच काय खायला देऊ म्हणून विचारणारी म्हणजे ती आई, हे सगळं मला खूप आठवत होतं. कधी असं वाटतं की का केली असेल अशी प्रथा आणि कुणी केली असेल असली प्रथा. आमच्या गावची ही प्रथा आहे की म्हणजे माहेरवाशीण जी असते तिचं ज्यावेळेला तिला बाळ एक झाल्यानंतर मग कोंबडी द्यायला सुरुवात करतोय, म्हणजे कोंबडी द्यायला सुरुवात करायची आणि मग ती कायमस्वरूपी जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ती कोंबडी द्यायचीच म्हणून. मग मी पण आज बघा कोंबडी द्यायला गेले होते आणि म्हटलं देवाला ओटी मी प्रत्येक वर्षी भरते, मग मग ओटी पण भरायची होती मला. त्यामुळं आज आम्ही गेलो होतो मग गावाकडं. आणि बघा आई आणि पप्पा नाही आहे तेव्हापासून मी कोंबडी कापून मग एका चुलतीच्या घरीच बनवायची, पण ती पण आता मुंबईला गेले काही कारणामुळं, त्यामुळं मग मला पण टेन्शन आलेलं की आता कोंबडी द्यायची कुठं म्हणून. मग बहिणीचे मिस्टर भेटले मला मंदिरमध्ये, ते मला म्हणाले की चला आमच्या घरी, म्हणून आपण तिथंच कोंबडी, तिच्या पण बहिणीची होती कोंबडी, मग आम्ही दोघींची तिथंच दिली.